नमस्ते फलटण न्यूज, सत्याची बातमी आपल्या शहराची। नमस्कार, नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। फलटण तालुक्याचे दोन दिग्गज नेते अर्थातच महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संघर्ष आता अतिशय टोकाला पोहोचलेला आहे। याचं कारण असे आहे की फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना ज्याच्यासाठी गेली 3-4 दिवस श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये पिंजून काढला। तब्बल 6 ठिकाणी बैठका घेऊन यामध्ये सभासदांना ताबडतोब शेअरची रक्कम जमा करण्याचे आवाहन केले आणि त्यामध्येच वेगवेगळ्या ठिकाणच्या बैठकांमध्ये त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती तोप डागली, त्यांना टार्गेट केलं। खरं पाहिलं तर फलटण तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या श्रीराम कारखान्याचं यावेळेचं गळीत हंगाम सुरू होणार की नाही अशी संभ्रम अवस्था संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे। तब्बल 17 कोटी जो शेअरची रक्कम आहे ही पूर्ण केल्याशिवाय या कारखान्याला कर्ज मिळणार नाही अशी परिस्थिती असल्या बँकांकडून कर्ज मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि आगामी 10-12 दिवसात जर हे पूर्ण नाही केलं तर आपण हा कारखाना चा विषय संपवून आपण कारखान्याला अडथळा आणतात असंही या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभासदांना दाखवून दिलेलं आहे। या ठिकाणी दुसरी गोष्ट, नुकतीच साखरवाडी या ठिकाणी अशा प्रकारची एक बैठक झाली ज्यामध्ये सभासद उपस्थित होते आणि यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। दुसरी गोष्ट, साखरवाडी येथील सभेमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांचं पोलीस संरक्षण बाजूला ठेवून यावं असं आवाहन केल्यानंतर काल दिनांक 19 ऑगस्ट रोजी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना जाहीर आवाहन केलं की मी पोलीस बंदोबस्त बाजूला ठेवतो आणि गजानन चौकात येतो। त्या ठिकाणी अगदी मी स्वतः गाडी चालवत येतो अशा प्रकारचं आवाहन केलं। त्यानंतर ते स्वतः त्या ठिकाणी आलेही, रात्री 10 वाजता आले, मात्र श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे काही आले नाहीत। यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या गेटवरती गेले, त्या ठिकाणी थांबले आणि त्यांना ज्या प्रकारे आव्हान दिलं होतं त्या प्रकारे त्यांनी वाट पाहिली। अशा प्रकारे दोघांच्या मधला हा टोकाचा संघर्ष वाढलेला आहे। वास्तविक गेल्या काही वर्षांपूर्वी अतिशय खालच्या पातळीची टीका ही दोघांनी एकमेकावरती केली। त्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा टोकाची टीका दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवरती झालेली आहे। सध्या पाहिलं तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे। त्या अगोदर श्रीराम कारखान्याच्या ज्या मुद्द्यावरून फलटण तालुक्यामध्ये सध्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे तालुकाभर फिरून सभासदांना त्यांचे जे शेअरची रक्कम पूर्ण करायची त्या निमित्ताने आवाहन करत आहेत। त्यामध्येच प्रामुख्याने माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना टार्गेट करत आहेत। यामधूनच दोघांवरती आता दोघांच्या मध्ये टोकाचा संघर्ष पेटलेला आहे। वास्तविक फलटण येथील श्रीराम कारखाना हा चालू झाला पाहिजे अशी भावना शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणावरती व्यक्त होत असताना दोघांच्या मधला हा संघर्ष आता आणखीन पुढे किती वेळ चालणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। यामध्ये कोण थांबणार, कोण आणखीन टोकाची भूमिका घेणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच दोघांमधला हा टोकाचा संघर्ष तालुक्यामध्ये सध्या तरी चर्चेचा ठरत आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।